जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही 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 ओ राही। देख रुक गया है, तेरे आगे झुक गया है। सूरज देख रुक गया है, तेरे आगे झुक गया है। जब कभी ऐसे कोई मस्ताना निकले है अपनी धुन में दीवाना, शाम सुहानी बन जाते हैं दिन इंतजार के। ओ राही ओ राही ओ राही ओ राही। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही 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 ओ राही। आज आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सौ सुलभा मुळे मॅडम यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। तर त्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये अव्याहतपणे विद्यार्थ्यांसाठी खूप कार्य केलेलं आहे। की असं म्हटलं जातं मराठीमध्ये कवितेची ओळ आहे की सूर्यफुलांशी ज्यांचे नाते, त्यांनी थोडा उजेड द्यावा, युगायुगाचा अंधार जेते पहाटेचा गाव न्यावा। अशा त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये असं प्रकाशाचं ज्ञानमय रूपी प्रकाश अंधारमय गावामध्ये पोहोचवण्याचं कार्य केलं। असं त्यांचे जे महान कार्य होतं त्यांनी आपल्या सेवापूर्तीच्या काळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मॅडमनी खूप काही आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या शिकवणीतून आम्ही या ठिकाणी घडलो आहोत। आम्हाला प्राचार्य मुळे मॅडम खूप छान शिकवायच्या, खूप छान पाठ घ्यायच्या। त्यांनी जे पाठ घेतले त्यामध्ये वापरलेल्या शैक्षणिक साहित्याचा, विविध गोष्टींचा खरंच आम्हाला खूप उपयोग झालेला आहे। ते खूप छान शिकवतात, खूप छान बोलतात, प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक कार्यात आम्हाला सहकार्य करतात। तसेच आमच्यासाठी संगणक लॅब त्यांनी उघडून दिली, नवीन नवीन खेळ आमच्यासाठी आणले आणि ते घेतले। तसेच नवीन नवीन कार्यक्रमामध्ये आम्हाला सहमती दिली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आम्हाला नाटक करण्याची सहमती दिली, डान्सची दिली, गाणे म्हणायची दिली। प्रत्येक गोष्टीला मला प्रोत्साहित करतात, आम्हाला हवे त्या गोष्टी उपलब्ध करून देतात। थँक्यू। सर्वप्रथम मॅडमबद्दल बोलायचं म्हणलं तर मॅडमचं शिकवणं फार चांगलं होतं। मॅडमचे जे कौशल्य होते ते आम्ही एकदम उजवल्यासारखे झाले आणि मॅडमनी आम्हाला जे कौशल्य शिकवले तिथे बस बाकी सर्व कौशल्य या कौशल्याबद्दल आम्हाला हे आत्मसात झाले। आणि आम्ही या महाविद्यालयामध्ये नाटकासाठी आम्ही एक प्रस्ताव घेऊन घेतो, तर मॅडमने आमचा प्रस्ताव लगेच स्वीकार केला आणि आम्हाला नाटकाला प्रवेश दिली। याबद्दल मी मॅडमचे आभार मानतो। आपण BEdचे प्रशिक्षणार्थी जेव्हा केव्हा मॅडमकडे कोणतीही विनंती स्वरूप अर्ज दिला किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी त्यांच्याकडं विनंती केली तेव्हा तेव्हा मॅडमनी आपल्याला सर्वप्रथम होकारच दिलेला आहे। त्यानंतर मॅडमनी आपल्या रिक्वेस्ट, जसे की आपल्याला वार्षिक अंक हवा होता, तर आपण जेव्हा मॅडमला त्याबद्दल रिक्वेस्ट केली मॅडमनी तोही होकारामध्येच दिलेला आहे। मॅडमच्या या होकाराबद्दल नेहमी आपण मॅडमला मिस करू आणि या सोबतच मी त्यांना आरोग्यदायी आयुष्याची शुभकामना देतो। डॉक्टर सुलभा मुळे यांच्याबद्दल बोलण्याकरता माझ्याजवळ भरपूर आहे,
कारण ती माझी अर्धांगिनी आहे. तिच्या सुरुवातीपासून माझं लग्न झालं 1990ला. 90ला लग्न झालं तेव्हा ती ऑलरेडी MSc मॅथमॅटिक्स होती आणि खूप प्रयत्न केले. शाळांमध्ये इंटरव्ह्यूला वगैरे जायचं तिला घेऊन हिरवंटावर. संस्था चालक म्हणायचे की मॅडम तुम्ही MSc आहात, तुम्ही आमच्याकडे टिकू शकणार नाही आणि तुम्ही आमच्याकडे जॉब करूच नका, कारण ती संस्था प्रायव्हेटची संस्था 1500 रुपये महिना काहीतरी पगार द्यायची. शेवटी थकून थकून मग मी 95ला एक निर्णय घेतला की आपण नांदेडला मी प्लॉट घेतला होता. मी म्हणलं आता MAd करतो. मग 96ला हिनं MAd केलं आणि MAd केल्यावर 98ला इकडे गव्हर्नमेंटचा जॉब मिळाला. त्याच्यानंतर MAdचा तो फायदा झाला इकडच्या नोकरी करता आणि नंतर सेट किंवा PhD 2002मध्ये सेट पास झाली. तेव्हाही तिची जिद्द आणि जे अभ्यासाची 3 मुलांना सांभाळून जी जबाबदारी ती संसाराची किंवा माझे आई वडील, माझी आई आजारी असायची, त्याच्यात तिचं जे सगळी ससे होलपट होत होती त्याविषयी खरंच तिचं एवढं हे करणं कमी आहे तिला. आणि जिद्द आणि हे आता तिच्या स्वभावात जो प्रकार आहे खूप काही बोलण्यासारखं आहे, पण हे सुरुवातीच्या काळातलं. नमस्कार. आज 30 जून 2026 ही माझी नियत वयोमानानुसार निवृत्त होण्याची डेट. या दिवशी माझ्या भावनिक आणि स्मरणीय असा दिवस आहे. हा दिवस मी कधीही विसरू शकत नाही, कारण जीवनामध्ये कर्तृत्वाला खूप महत्त्व असतं. हे कर्तृत्व मिळवण्यासाठी आपण पूर्वी किती झगडलो, किती प्रयत्न केले याचा संपूर्ण पूर्व इतिहास हा आपल्या डोळ्यासमोरून जात असतो. याच्यामध्ये आलेल्या अडचणी, आलेलं अपयश, घेतलेले अनुभव, चांगले वाईट हे सगळे आपल्याला समोरून जात असतात. हा भावनिक असा प्रसंग असला तरी आपल्याला एक दिवस निवृत्त व्हावंच लागतं. ह्या कार्यातून आपल्याला आपण निवृत्त झाल्यानंतर आपल्या जागेवर नवीन कुणीतरी येऊन कार्य करणार असतो. परंतु मला मनस्वी आनंदही होतो आणि हुरहुरही लागली आहे. की मनस्वी आनंद होण्याचं कारण असं की माझी जी सेवा आहे ती मी अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठेने केलेली आहे. या प्रामाणिकपणाचं आणि निष्ठेचं प्रमाणपत्र मला आजच्या दिवशी मिळालेलं आहे. माझ्या मार्गदर्शक प्राचार्यांनी आणि सहकार्यांनी माझ्याविषयी जे मत व्यक्त केलं त्याच्यावरून मला असं कळालं की माझं काम खरंच खूप छान झालेलं आहे. माझ्या प्रयत्नांना खूप यश आलेलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी दिलेली पावती ही खरी आपल्या कामाची पावती असते आणि म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा जे काही विचार मांडले ते खूप चांगले होते आणि माझ्या कामाची पावती मला मिळाली असं यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. त्याचबरोबर सर्वांच्या आशीर्वादाने, शुभेच्छांनी, सहकार्याने मी माझ्या संसाराची वेलसुद्धा यशस्वीपणे सांभाळू शकले. कारण माझ्या वेलीवर 3 मुलं होते, 2 सासू सासरे आणि घरची जबाबदारी यासाठी माझे पती श्रीमान गजानन डोईफोडे यांनी सुद्धा पदोपदी मला साथ दिली आणि त्यामुळं हा वेल मी सांभाळू शकले आणि दोन्हीकडे मी चांगला न्याय देऊ शकले. म्हणून माझं कौटुंबिक स्वास्थ्य आणि कार्यालयीन स्वास्थ्य हे मी न बिघडू देता काम करू शकले. तसं पाहिलं तर महिलांना तारेवरची कसरत असते, नोकरी आणि घर सांभाळणं, परंतु ही कसरत करताना मला कुठलाही त्रास झाला नाही, कारण माझ्यासोबत माझे पती होते. असंच पुढे सुद्धा त्यांची साथ मिळावी, मुलांचं प्रगती होत जावी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या कार्यामध्ये यश मिळवावं या अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे मनोगत संपवते. जय हिंद, जय भारत. ये राहों के दिए हैं लोगों को उनका सब कुछ दे के, तू तो चला था सपने ही लेके, कोई नहीं तो तेरे अपने हैं सपने ये प्यार के, ओ राही
जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। हो राही